कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावात एक परिवार एक झाड या संकल्पनेतून कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावानं झाडांचा अनोखा उत्सव आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी आलेले सिने अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांची फुलांनी सजवलेल्या पारंपरिक बैलगाडीतून सिद्धनेरली एसटी स्टँडपासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वृक्ष मिरवणूक काढण्यात आली। शिंदे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपाला पाणी घालून या उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 5 घरातील महिलांना शिंदेंच्या हस्ते रोपांचं वाटप करण्यात आलं। यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबानं एक फळझाड लावून उपक्रमात सहभाग घेतला। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश कृतीतून देणारं सिद्धनेरली गाव झाडांचं गाव म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला। हे पहिलं गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दृश्य स्वरूपात दिसत आहे। महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धनेरली गावानं लावलेली आहे। तर मला असं वाटतं की 1000 फळझाडं 1000 फुलझाडं म्हणजे 1750 वस्ती असलेलं उंबरठा असलेलं गाव त्या प्रत्येक परिवाराने एक झाड लावलेलं आहे। ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनेरलीचा आदर्श घ्यावा। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं। तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम येत असेल तर सह्याद्री देवराला सांगावं, मला सांगावं, महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ, तुम्ही फक्त वाढवा आणि जपा। धन्यवाद। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे की एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही। त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे। त्यामुळे आपण झाडाला जपूया, झाडाला वाढवूया। यावेळी सुहास वायंगणकर, सरपंच दत्तात्रय पाटील, मधुकर येवलुजे, शिवाजी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली। या उपक्रमात सुनील मगदूम, YV पाटील, MB पाटील, कृष्णात मेटील, उमेश मगदूम, दादासो पाटील, सह्याद्री देवराई प्रणित, निसर्ग आणि पर्यावरण संघटना, संत निरंकारी मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तरुण मंडळ सहभागी झाली होती।